विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ तसा सगळ्यांसाठीच आहे. पण मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी ड्रॉप घेतलाय, ज्यांचं हे ड्रॉप इयर आहे म्हणूया आपण. ही मुलं ना सुरुवातीला खूप तणावात होती बरं का. सगळे नाही. मग कोण तणावात होतं सांगतो. आता माझ्याकडे एक स्टुडंट आहे बरं का, की त्याला ग्रुपमध्ये 48% होतायत आणि त्यानं ड्रॉप घेतलाय. पहिलाच प्रश्न त्याचा मला असा होता, की सर यावर्षी जर क्रायटेरिया चेंज झाला तर? मी तुम्हाला सांगू का? तो तणावातच होता. पण त्याचा तणाव आता सगळा दूर झालेला आहे. कारण आपल्याला कळालंय, की या वर्षीचा क्रायटेरिया नक्की काय आहे ते. बदललाय का? काही नाही. मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करेन आणि रेग्युलर मुलांना त्याचा खूप फायदा होईल. काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो, की आता लक्ष द्या. मी एक एक्झाम्पल सांगतोय बरं का. मी कोणाचं नाव घेत नाहीये. माझ्या ओळखीचा एक स्टुडंट होता बरं का, की त्याला 10वी ला 98% होते मार्क. एक्स्ट्राऑर्डिनरी. ऑब्व्हियसली तो जे प्रिपरेशनसाठी गेला. बाहेर कुठेतरी गेला म्हणूया आपण. पण 2 वर्षानंतर जेव्हा 12वी चा रिझल्ट लागला, तेव्हा त्याला ग्रुपमध्ये फक्त 42% मार्क होते. ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर झाला नाही. रिपीट करावं लागलं. काय शॉकिंग असेल नाही घरातल्यांसाठी. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ग्रुपिंग क्रायटेरिया मान्य आहे. मला तुम्हाला माहिती असेल. पण अजून पण काही मुलं अशी आहेत, की ज्यांना हे माहिती नाहीये. रिअॅलिटीमध्ये माहीत नाहीये. मी कसा होतो माहितीये का? तुम्हाला सांगू का? 12वीचा माझा रिझल्ट लागला. ओके. मी गेलो होतो कॉलेजमध्ये. माझ्या मित्रानं मार्क लिस्ट बघितली म्हणलं आणि मला काय म्हणला माहितीये का लगेच? "संपलं तुझं सगळं. आता तुला पुढे कुठंच ॲडमिशन मिळणार नाही." मी म्हणलं, "पास तर झालोय की मी." हं, तो म्हणला काय माहितीये का मला, की "अरे 50% मार्क लागतात इंग्लिशमध्ये, तर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळतो, नाहीतर नाही मिळत." आणि मला होते 48 मार्क बरं का, इंग्लिशमध्ये. अरे ग्रुपला मला 68% होते. ग्रुप तर माझा क्लिअर होता. पण घरी जाईपर्यंत मी पण तणावात, की संपलं. ओके. पण त्यावेळेस असं Google, YouTube काही नव्हतं रे बाळांनो. फार नंतर मला कळालं, की नाही ग्रुपिंग क्रायटेरियाच वेगळं आहे. पण मला थोडक्यात सांगू दे लक्षात घ्या, की पी-सी-एमसाठी ग्रुपिंग क्रायटेरिया हा 45% असतो बरं का रे बाळांनो. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये मिळून तुम्हाला 45% मिळाले पाहिजेत. नाही आणि ओपनसाठी बरं का हे आणि जर कास्टमधून असेल, तर बघा जर मराठा समाजातील असाल तर एस-ई-बी-सी मधून येतंय बरं का. जर दुसऱ्या कुठल्या ओपन कास्टमधून असाल आणि जर तुमचं उत्पन्न त्या ठराविक क्रायटेरियापेक्षा कमी असेल आणि तुम्ही ई-डब्ल्यू-एसमध्ये येत असाल, तर या सगळ्यांसाठी ग्रुपिंग क्रायटेरिया फक्त 40% आहे रे. म्हणजे या लोकांना 119 मार्क पडले तरी त्यांचा ग्रुप क्लिअर आहे असं कन्सिडर केला जातो, 1 मार्क कमी असेल तर. आणि या मुलांना 134 मार्क असेल तरी ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर आहे. तर 134 पाडायचे आहेत तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये. फिजिक्समध्ये 30, केमिस्ट्रीमध्ये 30 आणि मॅथ्समध्ये 20 असे 80 मार्क कॉलेजकडून मिळतातच रे प्रॅक्टिकलला. जरा सबट्रॅक्शन करूया का रे बाळांनो? हे 4 आणि इथं 5 येईल ना रे बाळांनो? म्हणजे या 3 सब्जेक्टमध्ये मिळून तुम्हाला 54 मार्क पडायचे आहेत ग्रुप क्लिअरसाठी मिनिमम बोलतोय मी. हा टार्गेट हे ठेवूच नका. स्कोर तुम्हाला चांगलाच करायचा आहे. तरी देखील मी तुम्हाला रूल एक्सप्लेन करतोय ना. एवढे करून ग्रुप क्लिअर नाही, एवढे कमी मार्क असून पण ग्रुप क्लिअर नसेल, तर त्या मुलांना केमिस्ट्रीसाठी अजून बाकीचे सब्जेक्ट कन्सिडर केले जातात बरं का. मग आता मला काय सांगायचं आहे बरं का, की हे सगळं बघायचं कुठं? तर मी तुम्हाला सांगतो. क्लिअरली बघा. एम-एच-टी-सी-ई-टी 2025 साठी इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आता आलेलं आहे, ते डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर शोधत राहिला, तर पेज नंबर 6 वरती लिहिलंय एलिजिबिलिटी फॉर ॲडमिशन टू इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी, बी प्लॅनिंग फॉर आणि बाकीचे कोर्सेस. आपलं आहे की इंजिनिअरिंग येतं. मग पेज नंबर 6 कडे जाऊया इमिडिएटली आपण आणि पेज नंबर 6 वरती क्रायटेरिया शोधूया. हे पेज नंबर 4, 5 आणि हे 6. ओके. तर इथं सुरुवातीला हा क्रायटेरिया वेगळा दिलाय बरं का. तो नको. मला डायरेक्टली मार्कांकडे जायचंय बरं का. ओके. मी तुम्हाला सांगतो इथं दिलंय का त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे, पण आकडे दिले नाहीत बरं का. तुम्हाला मी सांगतो आता लक्ष द्या. इथं बघा फोकस करा. सगळ्यात महत्त्वाचं फिजिक्स आणि मॅथ्स कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. त्याचा स्कोर काउंट केला जाणार आणि केमिस्ट्रीला ऑर सब्जेक्ट आहे बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोलॉजीचे मार्क सुद्धा काउंट केले जातील किंवा टेक्निकल, व्होकेशनल सब्जेक्ट असतील तसं. कॉम्प्युटर सायन्स, आय-टी, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, ॲग्रीकल्चर, इंजिनिअरिंग, ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज एवढे सब्जेक्ट आहेत. पण त्यात कुठे जिओग्राफी नाहीये. त्याच्यामध्ये कुठं डिफेन्स हा सब्जेक्ट नाहीये बरं का. आमच्या इथे साताऱ्यात काही कॉलेजमध्ये डिफेन्स हा सब्जेक्ट आहे. म्हणजे ना एन-डी-एचं वेड असतं ना,
वेडच म्हणतोय बरं का मी. वेड म्हणजे चांगल्या रीतीचं वेड. मी चुकीचं काय बोललो नाहीये बरं का. ती लोकच वेगळी असतात रे. आर्मीमध्ये जाणारी लोकच वेगळे असतात बरं का. बरं, ती लोकं डिफेन्स घेतात बरं का. पण तो ग्रुपिंगसाठी कुठेही मदत करत नाही तो सब्जेक्ट. भूगोल म्हणजे जिओग्राफी आणि डिफेन्स नाहीये. जर्मन वगैरे ह्या लँग्वेज कुठे नाहीयेत बरं का बाळांनो. त्यामुळे तुमचा जर मराठी आणि भूगोल हा सब्जेक्ट असेल, तुमच्या टोटल सब्जेक्टमध्ये, तर तुम्हाला मध्येच तुमचा ग्रुप क्लिअर करावा लागेल. ही रिअॅलिटी आहे बरं का. बरं हे सगळं मार्क किती आहेत बघा ना. ॲट लीस्ट 45% मार्क. वाचलंय का तुम्ही? पण ॲट लीस्ट 40% मार्क आहेत इन केस ऑफ रिझर्व्ड कॅटेगरीज, इकॉनॉमिकली वीकर सब्जेक्ट आणि पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट म्हणजे फिजिकली हँडिकॅप असेल तरी बरं का लक्षात घ्या. बरं आणखी महत्वाचं बरं का, हा जो पी-सी-एमचा क्रायटेरिया सेम तसाच आहे पी-सी-बीसाठी. त्याच्या वेळेस फिजिक्स आणि केमिस्ट्री जे आहेत ना, ते कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. पण मॅथ्सला बायोटेक्नॉलॉजीवर आहे. पण तो ग्रुप वेगळा आहे बरं का बाळांनो, समजून घ्या. तिकडे जाऊ नका. ते पी-सी-बी ग्रुपसाठी आहे. आपलं पी-सी-एमसाठी फिजिक्स आणि मॅथ्स कंपल्सरी बरं का. बरं आता मुद्दा असा आहे, की मला हा क्रायटेरिया एकदम सोपा वाटतोय. रिझन काय तुम्हाला सांगू का? की केमिस्ट्रीला ज्यांचं आय-टी ऑर आहे ना, मी बघितलंय आत्तापर्यंत, की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कुठलाही मुलगा ना 90च्या खाली तरी येतच नाही बरं का बाळांनो. आता काही कारणामुळे कमी येत असतील, पण ऑलमोस्ट 95च्या पुढेच असतात. 95च्या पुढं. मग काय झालं? फिजिक्स जर 90 पकडली, 80 पकडा रे 80. ओके. आणि फिजिक्स आणि मॅथ्समध्ये पास झालाय. 70 पकडा झाली किती रे? 150. ग्रुपिंग क्रायटेरिया. तर कुठल्या कुठे क्लिअर होतोय? पण मला नुसता ग्रुपिंग क्रायटेरियाचा नकोय क्रायटेरिया. तुम्ही ओव्हरऑल चांगले मार्क मिळवायचे आहेत बरं का लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं काय, की टार्गेट हायर ठेवायचं आहे. तुम्ही बोर्डच्या एक्झाममध्ये चांगला स्कोर करायचं टार्गेट ठेवा. सी-ई-टीमध्ये 100 पर्सेंटाइलचं तुम्ही टार्गेट ठेवायचं. काही कमी जास्त नाहीये. तुम्ही मला काय सर 100 पर्सेंटाइल हां, 100चं टार्गेट त्यानुसार प्रयत्न करायचे आहेत लक्षात घ्या. यश मिळणार आहे. ओके. बरं आता सगळ्यात महत्वाचं बरं का, मी तुम्हाला क्लिअरली काय सांगतो, की आपल्या चॅनलवर शॉर्ट्स म्हणजे रील्स तसले नाहीत लक्षात घ्या. छोटे व्हिडिओ आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला मी लॉ विथ न्यूमेरिकल एक्सप्लेन करतोय. मी तुम्हाला डेफिनिशन कुठल्या करायच्या सगळे देतोय प्रश्न. काही दिवसांनी मी टॉपिक वाईज पण आय-एम-पी देणार आहे तुम्हाला. म्हणजे काय माझी मेथड यावेळेस वेगळी असणार आहे. मी तुम्हाला सांगू का, की कुठल्या टॉपिकला सुरुवात करताना त्यातले कुठले प्रश्न अगोदर करायचे हे आपण करणार आहे. मग काय आपण फिजिक्सच्या डेफिनिशन्स किती केल्यात माहिती का भावांनो? 70 डेफिनिशन्स. मुलं लगेच कॉमेंट करतात, "सर पी द्या त्याची." अरे नाही तुला तयार करायचे डेफिनिशन्स. 2 व्हिडिओमध्ये मी 70 डेफिनिशन्स विथ आन्सर्स दिलेत बऱ्यापैकी. त्याच्यानंतर जवळ-जवळ 17 ते 19 प्रश्न डिस्टिंग्विशचे आहेत. डेफिनिशन 70 प्लस आहेत म्हणूया आपण डेफिनिशन. मी तुम्हाला सांगू का याच्यानंतर लॉज जवळ-जवळ 25 प्लस आहेत. हे सगळे मी कव्हर करायला सुरुवात केलेली आहे. मग हे चॅनलवर सगळं तुम्हाला भेटणार आहे, भेटतंय. मग तुम्हाला व्हिडिओज आवडतायत, तुम्ही लाइक करायला विसरताय, सबस्क्राईब करायला विसरताय. म्हणतोय मी असं, पण गेल्या 2 दिवसात जवळ-जवळ 1500 प्लस नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलंय. त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलमध्ये. आणि मी तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या, अनुभवातून सांगतोय, जे दिलंय ते करा. मी सांगतोय त्याप्रमाणे अभ्यास करा. तुम्हाला यश मिळणारच आहे लक्षात घ्या. तुमच्याकडे अनुभव कमी असतो. आता तरी मी तुम्हाला सांगतो, काही वेळेस ना मुलं खूप चांगलं सजेस्ट करतात. तरी मी ऐकून घेतो सगळ्यांचं बरं का. म्हणजे मी काय स्टडी प्लॅन तयार करतो ऑफलाईनमध्ये. तेव्हा एखादा मुलगा सजेस्ट करतो, "सर असं केलं तर?" मग सिरियसली तुमचे सजेशन बेस्ट असतात. तर तुम्ही जे ठरवलं त्याप्रमाणे करा. पण त्यात काही चूक होऊ नये हे लक्षात घ्या बरं का. आता लास्ट चान्स आहे हा. ह्या महिन्यात आपल्याला सगळं करायचंय. ठीक आहे मग क्रायटेरियाचं कुठलं टेन्शन नाही आता. काहीच क्रायटेरिया चेंज झालेला नाहीये. 50-50% रूल आलेला नाहीये. त्यामुळे तणाव न घेता आता अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.